नमस्कार मित्रांनो, कसं काय? हॅलो, कॉलेजला चाललो आहे. कॉलेजला जाताना काय दिसलं असेल? आपला फेवरेट टॉपिक यार, फिमेल रायडर दिसली आहे समोर बघा. फुल्ली लोडेड फिमेल रायडर आहे. लोडेड मीन्स मी बाईक लोडेड बोलतोय. परत अरे तन्वी आप अश्लील बातें करते. तर काय लोक आहेत बोलायला तुम्ही अश्लील बातें करता? अश्लील वगैरे नाही, मी जस्ट बेसिकली सांगतोय की हिमालय रायडर आहे पुढे आणि फुल्ली लोडेड मीन्स गाडी फुल्ली लोडेड आहे. फक्त टॉप बॉक्स नेट साईड पॅनर दोन्ही आहेत ते सांगतोय. आता लोक काय आहेतच चुकीचा विचार काढायला बेसिकली, की तुम्ही असं बोलता किंवा तसं बोलता कोणत्याही स्त्रीसाठी. मी तसं नाही बोलत, मी बेसिकली तुम्हाला सांगितलं जस्ट की एक फिमेल रायडर आहे, फुल्ली लोडेड आहे मीन्स फुल्ली लोडेड बाईक आहे. लोकांना असं चुकीचा विचार येतो ना यार. पोरींनी पण रायडिंग केली पाहिजे असं खरं बोलतं. गरजेचे पोरींनी पण रायडिंग करणं असंच थोडं. आता सर्वीकडे इक्वॅलिटी होते, ह्या गोष्टीत पण होते ना, चांगलंच आहे तेवढं. बात सही आहे. आणि असं नाही की प्रत्येक पोरगी असो किंवा बाई असो खराबच रायडिंग करते. खूप सारे बाईक आहेत अशा आहेत की पुरुषांपेक्षा चांगलं रायडिंग करतात. रेसिंग वगैरे मध्ये असतील, खूप चांगलं करतात काही. आता समज होतं मग दिसू शकतील तुम्हाला की हिमालय राईट हँड साईडला बघू शकता सिल्वर कलरचे पॅनियर्स लावलेले आहेत. पॅनल्स वगैरे लावले, एवढी गाडी फुल्ली लोडेड आहे मीन्स ऑफकोर्स तिला चांगली रायडिंग येत असेल. विदाउट त्या ह्याच्याने ते एवढं तर कोण खर्च करणार नाही गाडीवर की पॅनल्स लावले तिकडे. पॅनल्सची मिनिमम बेसिकली कॉस्टिंग आहे ते किती येते त्याची? अराउंड 15 ते 20,000 रुपये कॉस्टिंग येते 2 पॅनल्सची. आणि बेसिकली फक्त टॉप बॉक्स पाचचा घेतला तर फक्त पाचचा टॉप बॉक्स काहीतरी अराउंड 11 ते 12,000 रुपये भेटतो. आणि मी स्वतःचा टॉप बॉक्स मला काहीतरी 11,000ला घेतलेला. कॉस्ट डिफरन्स होतो का? तुम्ही प्लॅस्टिक घेताय, ॲल्युमिनियम घेताय, ते तुमच्यावर डिपेंड करतं तुम्हाला कोणतं पाहिजे ते. पण तुम्ही जर राईड करत असाल ना तर तुम्हाला बेसिकली टॉप बॉक्स वगैरेची गरज आहेच. टॉप बॉक्स म्हणा किंवा पॅनल्स म्हणा. पॅनल्सची साईडची गोष्ट राहिली, पण टॉप बॉक्स तरी मस्ट आहे, ते घेणं गरजेचं. कारण की आपण राईडला जातो किंवा कोणी राईडला नसेल सुद्धा जात तरी सामान वगैरे ठेवायचं म्हटलं आणि कधी आपण सोलो असेल समजा वॉशरूमला जायचं आणि तुम्हाला तुमच्या बाईकपासून वॉशरूम लांब आहे, गाडी सोडून जाणं, तुम्ही त्या टायमाला एवढं लगेज उचलून येणार का? लगेज ठेवू पण नाही शकत, चोरी होण्याची भीती असते. पण एक टॉप बॉक्स घेतला तर फायदा काय? त्यात सामान पण राहतो, सेफ राहतो, प्लस वॉटरप्रूफ राहतो, चोरी व्हायचा प्रश्न पण नाही ना, लॉक असतो तर. आणि ना जास्त कॉस्टिंग आहे पण कधीतरी काही गोष्टीसाठी सॅक्रिफाईस करावा लागतो. आणि काय एकदा खर्च केला तर काय बघायची गरज नाही लागत. जर तुम्ही ॲल्युमिनियमचं घेतलं तर. प्लॅस्टिकमध्ये जर बोलू नाही शकत, प्लॅस्टिकचं मी स्वतः वापरलं नाही आहे, कारण मला काय आयडिया नाही की कसं असतं प्लॅस्टिक आणि कसं चालतं ते. असेल जर कारण प्लॅस्टिक कसं मटेरियल हलकं असतं त्यामुळे ते कॉस्टिंगला पण तेवढंच आपला काय बोलत कॉस्ट कटिंग होतं आणि तेवढंच प्राईस कमी होतो ना. आणि ॲल्युमिनियम तर तुम्हाला माहिती आहे, ॲल्युमिनियम आहे तर महाग असणारच ऑफकोर्स. त्या गोष्टीत फरक येतो. आणि अजून आय थिंक टॉप बॉक्समध्ये अजून 1-2 आहेत, कन्फर्म आहेत की नाही मला माहीत नाही. कार्बन फायबर बोलतात त्या, कार्बन फायबर हेल्मेटमध्ये हे मला माहीत आहे, बट इन टॉप बॉक्स आयडिया नाही मला. कारण की आजकाल फोन केस पण कार्बन फायबरचे यायला लागले आहेत. असेल तर काय मी जर मला काय भेटलं म्हणजे की आपला कार्बन फायबरचं असं काय टॉप बॉक्स वगैरे आहे तर मी काय बोलतात, मी लेफ्ट हँड साईडला वरती टाकून देईल, लिंक टाकेल किंवा काय असेल त्याचा सोर्स टाकेल किंवा फोटो टाकेल जर असेल तर. मला जेवढं वाटतं तर नाहीच नसणारच, मला देवाला माहीत कसं काय ते. भाई थोड्याने वाचलं थोड्याने, तर परत फाईन मारायला आहेतच. काय ना कॉलेजला जातो, सुटल्यावर डायरेक्ट तुम्हाला भेटतो. वा 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 मित्रांनो, हेल्मेट घ्यायला आलेलो परेलला आणि इथे स्विमिंग पूल झालेलं आहे, गटारच तुंबलेला आहे मेन म्हणजे. आणि आता खालती पण गाडी थांबवू नाही शकत, गाडीची काय बोलतो पाय खराब होतील सर्व तर गाडी थांबवली तर. पोलीस आहेत फक्त मजा करतात पोलीस, फाईन वगैरे मारण्यातच बिझी आहेत. काम वगैरे काय होतच राहिलो, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. काय बाबा सिग्नल पण काय समजत नाहीत कसे आहेत ते, काय आहेत ते. स्विमिंग पूल मध्येच बोललो यार, आता डिसेंबर महिन्यात स्विमिंग पूल, पाऊस कुठून आला एकदम अचानक स्विमिंग पूल वगैरे झाला. आणि तुम्हाला माहिती असेल आपल्या स्विमिंग पूलच्या एपिसोडमध्ये आपण दाखवलेलं जर 500+ व्ह्यू आहेत. बोललो जरा दिसलं स्विमिंग पूल, बोललं आपल्या ऑडियन्सला दाखवूया. आणि जरा नवीन एक हेल्मेट घेतलाय तो पण दाखवेल, थोडा सरप्राईज आहे.
सो मित्रांनो आता घरी जात होतो. घरी पोहोचलो, ऑलमोस्ट 9 वाजलेत. कॉलेजवरनं आलो आज. मॉर्निंगला तुम्ही बघितलं असेल त्याप्रमाणे कॉलेजवरनं येतोय घरी. फक्त चंद्र दिसतं. आमच्या इकडची सर्वांची लाईटिंग गेलेली आहे. पूर्ण मी जिथे राहतो ओल्ड पनवेल रोडला पूर्ण लाईट गेली आहे. हे बघा, ऑलमोस्ट 4 ते 5 तास झाले. तुम्हाला काय दिसत पण नसेल बिकॉज कारण की लाईटच नाही आहे. काय माहिती आहे ना, 4 तास झाले. एवढ्या नोटची लाईट गेली म्हणजे नक्की झालं आहे काय? 4 तास विचार करा. 4 ते 5 तास व्हायला आले लाईट गेली. आणि एक तर आता थंडी आहे वाटतंय पण घरात गरमीच लागणार. कुठेच लाईट नाही. आणि मला आता मी राहतो 7व्या फ्लोअरला. चालत 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 वरती जावं लागणार आहे. काय ना, जातो आता, काय पर्याय नाही. आज के लिए फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है. इसलिए आज के लिए इतना ही. सबर कराए सर whatever, please sir, I want to reach 1 million